गुड मॉर्निंग. तर आता येशूला मी दूध दिले. माझ्यासाठी चहा ठेवली. तोपर्यंत म्हटलं गॅसवर टाप पुसून घेऊ, कारण मी सकाळी उठण्या अगोदर उठली की मग आधी चहा ठेवून देते. मग एकदा परत ओटा क्लीन करून घेते. म्हणजे कसं रात्रीचं बारीक धूळ आपल्याला जी दिसत नाही पण असते थोडीफार, म्हणून आधी पुसून घेते. मग मला चहा अशी जास्त उकळून प्यायला आवडते, म्हणून मी तो स्लो गॅसवर चहा ठेवलेली असताना मग मी त्यानंतर हे गॅसवटा पुसला. मग गॅसवटा पुसून झाल्यावर मी रात्रीचे भांडे जे सिंक याच्यात होते ते लावायला घेतले, ट्रॉलीमध्ये एक एक करून. ती रात्रीची धूळ आपल्याला जी दिसत नाही ती बारीक बारीक पुसून घेतला की मग बरं पडतं. मग आपण डायरेक्ट काम केलं की मग ते अनहायजेनिक होऊन जातं. त्यापेक्षा मग आधीच एक कपडा मारून दिला की मग बरं पडतं. तोपर्यंत माझी चहा ही होऊन जाते आणि सकाळी उठल्यावर मग हे बारीक सारीक आपले कामं असतातच. चहा ठेवल्यानंतर भांडे लावा. यशूचं कसं असतं, सकाळी उठल्या उठल्या तिला आधी दूध लागते. मग ती गॅसवर येते दूध होईपर्यंत. मग तिचं दूध झालं की मग ती चेअरवर बसते दूध प्यायला. मग त्यानंतर मी माझी चहा घेते. आधी पाणी पिऊन घेते, मग चहा घेते. हे ऑनलाईन मी काही नाईफचे सेट मागवले होते. ते नाईफचे सेट मग एवढे 3, एक त्यातला मोठा काही लागणार नाही म्हणून एक ठेवून दिला आणि 2 वापरायला काढून घेतले. आता मी इकडे बेड चहा पिऊन झाली. मग माझा बेड आवरायला घेतला. मग सगळं ब्लँकेट्स वगैरे घड्या घालून घेते. त्यात तिचं मध्ये मध्ये चालू असतं की मम्मा आता क्लीन करेल, आणि मग मी कधी परत पसारा घालू, बेडवर धिंगाणा करू, असं तिचं मत आहे. तिला तसं मजा येते. मी काही आवरलं की तिला खूप आवडते असं की मी केव्हा मम्मी क्लीन करेल मम्मा, मग आपण खराब करूयात लवकर त्यावर, असं तिचं चालू असतं दिवसभर. मी जिथे जिथे क्लीन करत जाते तिथे तिथे वापस परत तसंच रिपीट करत जाते. पण शेवटी ती लहान म्हणून तिला काही बोलता येत नाही जास्त. करू देते मी तिला पाहिजे तसं. आता माझा बेडही आवरून झाला. आता माझा बेड आवरून झाला पूर्णपणे. येते ती वापस चढायला. असे हे सकाळचे कामं आवरत आवरत तिला मला साईडला घेऊन जावं लागतं की तू थांब थोडा वेळ, मला तेवढं तरी क्लीन करून घेऊ दे. असं झाला माझा बेड. मग तिची फरमाईश होती आंघोळ झाल्यानंतर की मम्मा मला तू ॲपलचं ज्यूस बनवून दे. मग मी तिला ज्यूस बनवून दिले. ती आता पीत आहे. ती असं काही नवीन बनवलं की ती लगेच ॲप्रिशिएट करते की छान बनवलं मम्मा. मग तिला म्हटलं मला दे टेस्ट करायला कसं लागतं बरं तुझं ज्यूस. मग तिने काही विचार केला आणि मग दिलं की घे मम्मा तू पण टेस्ट करून बघ कसं बनवलं तू. हो गं बाई, छान बनलं म्हटलं, एकदम छान बनवलं. मग देवपूजा केली मी. हा मम्मी शेवटचा लुक तुम्हाला दाखवते. देवपूजा झाली की मग प्रसन्न वाटतं. असं तिलाही सवय लावली मी रोज की देवपूजा झाल्यावर पाय पडायचं. मग नंतर मी स्वयंपाक केला. मी आज पत्ताकोबीची भाजी आणि पोळी बनवली. आता ती जेवायला बसेल. तिचं असं एवढे काही नखरे नसतात की मी हेच काय तेच काही, असं काही ठराविक भाज्या दिला. तिला कोरड्या भाज्या आवडतात, त्या भाज्या खायला देते, ती खात बसते. पोळी वेगळी खाते आणि भाजी वेगळी खाते. तर ते कालचं तूप बनवलेलं होतं त्यासाठी मी स्टीलचा डब्बा घेतला, त्यात ते तूप काढून घेते, म्हणजे मग ती पातेली मोकळी होईल. आता माझं तूप काढून झालं, त्यालाही पुसून ठेवून देते परत कपाटात. ते पातेलं उरलं. मी विचार केला की ती पातेलं एवढं असं तूप चिपकलेलं आहे ते डायरेक्ट धुवायला देईल म्हणजे माझी घासणी चिकट होईल. मग त्यापेक्षा मी विचार केला की माझं देवपूजेसाठी जे मी ज्या छोट्या तुपाच्या डब्यात वाती भरून ठेवते तुपामध्ये, मग
त्याच्यात ते थोडंफार लागलेलं तूप लावून घेते त्याच्यामध्ये, म्हणजे घासायलाही मला बरं पडेल. परत अजून डोक्यात माझ्या विचार आल्या की त्यापेक्षा कोरड्या वाती ज्या माझ्याकडे एक्स्ट्राच्या आहेत त्या वाती घेऊन मी त्या पातेलीत पुसून मग त्या बरणीत भरून घेतल्या छोट्याशा डब्बीमध्ये. म्हणजे कुठे बाहेर मंदिरात वगैरे गेलो तर मग मी ही डब्बी बरी पडते तिथे न्यायला, असं सोपं पडतं. बॅग वगैरे भरायचं काही टेन्शन नसतं. मग मी त्यानंतर माझं जेवण वगैरे झालं, मग मी गॅस आवरायला घेतला. असं दिवसभरात म्हणजे सकाळचं रुटीन हे पूर्णपणे पॅकच असतं. मग गॅसवट्टा वगैरे पुसायचा, मग परत भांडे घासायचे. सकाळी तर एवढं काही भांडे वगैरे नसतात. मग मी जसं जसं स्वयंपाक करत जाते मग स्वयंपाकाचे भांडे आधी धुवून घेते, मग परत जेवणाचे वगैरे भांडे धुवून घेते. म्हणून मग तसा एवढा ताण नाही पडत. चहा पाण्याचे भांडे राहिले ते सकाळीच घासून घेते. ते घासले गेले की मग माझा आज जरा फ्रीज माझं डीप क्लीन करायचं बाकी होतं कधीचं. मग ते डीप क्लीन करायचा प्लॅन आहे. तसं बघू काय डिसाईड होतं माझं. कारण मग येशूचं कसं मध्ये मध्ये जर जास्त त्रास देणं सुरू झालं मग मी जे माझं इम्पॉर्टंट कामं असतं ते उद्यावर पोस्टपोन करून देते. मग आता बघू कसं काय होतं. आता माझे हे भांडे वगैरे क्लीन करून झाले. मी ते सिंकही सोबतच घासून घेते, म्हणजे कॉक्रोच वगैरे जास्त होत नाही. आपण असं उष्ट वगैरे ठेवलं तर माझं म्हणजे प्रत्येक वेळी मी जेव्हा भांडे घासते माझं असतंच की मी सिंकसोबतही घासून घेते. आणि थोडंफार जे उष्ट होतं ते सहजासहजी तिथल्या छोट्या डस्टबिनमध्ये टाकून देते. मग ते डस्टबिन परस्पर लगेच मोठ्या डस्टबिनमध्ये टाकून देते, म्हणजे जास्त ते घाण वगैरे होत नाही. माझे कामं झालेत. मी आता येशूलाही झोपवले तर मी निर्णय घेतला की मी आता माझे फ्रीज साफ करून घ्यावे. दाखवते तुम्हाला. ती झोपली म्हणून मी साफ करायला काढली. आधी मी ते फ्रीजवरचं तिची गाडी वगैरे ते खेळणे वगैरे होते ते ठेवून दिले तिकडे. फ्रीजवरचं काढून घेतले. आधी वरचं फ्रीजरमधलं सगळं सामान बाहेर काढते.
त्यात म्हणजे बऱ्यापैकी मी म्हणजे फ्रीजरचा जास्त करून यूज करत नाही. मी त्यात असं ओट्स वगैरे, बेसन, रवा असं काही 1-2 मसाल्याच्या गोष्टी असंच ठेवते. जास्त करून फ्रीजरचा जास्त उपयोग होत नाही. ते पण बाहेर त्या गोष्टींना किडे वगैरे लागतात, त्याच्यामुळे मी ते फ्रीजरमध्येच राहू देते. आता एक एक करून सगळं मसाले वगैरे सगळं जे पिशवीमध्ये जे जे सामान आहे ते सगळं एका पातेल्यामध्ये कढईमध्ये काढून घेतलं सगळं. वरच्या फ्रीजरमधले सगळे दोन्ही ते कंपार्टमेंट्स काढून घेतले मी. ते कंपार्टमेंट्स वॉश करायला ठेवले तिकडे. आधी फ्रीजवरती माझं कवर होतं, पण ते कवर असल्यामुळे जास्तच म्हणजे एक्स्ट्राचं पसारा फ्रीजवरती ठेवला जातो. मग त्याचे ते कप्प्यांमध्ये खूप जास्त बारीक सारीक सामान ठेवला जातो, त्याच्यामुळे ते कवरच मी साईडला काढून टाकले. मला नवीन असं काही ते सुटसुटीत फक्त टाकण्यापुरतंच कवर असं आहे की ज्याला कप्पे नको, म्हणजे एक्स्ट्राचा छोटा मोठा पसारा होणारच नाही. म्हणून मी तसं काही मिशोवरनं ऑर्डर केलं आहे, तसं तुम्हाला मी दाखवेलच पुढे. तर आता खालच्या फ्रीजमधलं सगळे असं छोट्या मोठ्या वस्तूंचे डबे म्हणजे कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण वगैरे, दही वगैरे याचे सगळे डबे मी बाहेर एक एक करत काढून घेतले. आता त्या खालचे पण कंपार्टमेंट्स मी काढून घेतले. असं एक एक करत मी सगळे ते कंपार्टमेंट्स काढून घेतल्यावर मी त्यांना वॉश करायला घेतले. ते कसं थोडं फायबर असल्यामुळे त्यांना एकदम म्हणजे स्क्रॅचेस पडणार नाही, असं हळूवार हाताने फक्त वॉश करते, जेणेकरून फक्त त्यातला स्मेल किंवा मग काही थोडंफार चिकट वस्तू लागलेलं असेल ते निघून जाईल. तसं काही एवढं घाण नसतं. आणि माझ्या फ्रीजमध्ये मी जास्त करून म्हणजे स्टोरेज म्हणून फक्त दूध वगैरे किंवा भाजीपाला एवढंच ठेवते. माझं जास्त करून काही असं थोडंफार खाण्याच्या गोष्टी म्हणजे उरतच नाही. आम्ही दोन जण असल्यामुळे आणि येशू असते सोबत, तर मग एवढं काही माझं स्वयंपाक उरत नाही. आणि उरलाच थोडंफार तर मी ठेवतच नाही, कारण मग आम्हाला दोघांनाही फ्रीजमधलं उरलेलं म्हणजे जे असतं ते थोडंफार उरलेलं ते खायला आवडत नाही. त्याचा असा वेगळा स्मेल येतो, मग त्याच्यामुळे त्यांना पण आवडत नाही आणि मला पण नाही आवडत. त्याच्यापेक्षा मग मी उगाचच ते एक्स्ट्रा फ्रीजमध्ये काढून नाही ठेवत. उगाच ते फ्रीजमध्ये ठेवायचं, परत काढल्यावर परत फेकायचं, त्याच्यापेक्षा मग ते आधीच टाकून दिलेलं बरं पडतं. म्हणून माझ्या फ्रीजमध्ये जास्ती करून कधीच असं उरलेलं राहतच नाही. फक्त भाजीपाला वगैरे, दूध, दही असंच राहते. आणि बाकी काही मग आपल्या इतर सॉसेस वगैरे, सूपचे पॅकेट्स वगैरे असतं, बाकी काही नाही. मग एवढं आता मी एक एक करून पुसून घेतले आणि हॉलमध्येच त्यांना सुकवायला फॅनखाली टाकते, कारण बाहेर गॅलरी आहे तशी, पण इथे खूप जास्त हवा चालते आणि थोडाफार मध्येच पाऊस पण चालतो, मग ते पाणी उडेल किंवा मग बारीक धूळ पण लागते हवेमुळे. त्याच्यामुळे मी हॉलमध्येच ते सुकवायला घेतले. एक एक करून हॉलमध्येच ते फॅनखाली, आणि पुसून ठेवल्यामुळे तर फॅनखाली इझिली ते सुकवून जातील. असंच एक एक करत मग ते छोटे मोठे सगळे कंपार्टमेंट्स मी पुसून घेतले. सॉरी फ्रेंड्स, माझे काही शब्द चुकत असतील बोलण्यामध्ये तर तुम्ही मला माफ करा. पण माझं कसं आत्ता हा दुसरा व्लॉग आहे आणि थोडं मला असं बोलायला एवढं कॉन्फिडन्स नाही, पण मी तरी पण बोलण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही माझ्या बोलण्याला समजून घ्या, एवढी माझी नम्र विनंती. आता ते शीट्स असतात, ते
काचेचे स्टँड असतात ठेवायचे मध्ये, तर त्याच्यावर मी शीट्स ठेवते. ते शीट्स ठेवल्यामुळे बरं पडते. नाहीतर मग ते काचेवर दूध सांडलं किंवा काही अजून दुसरं काही पडलं तर ते जास्तीचे खराब होतात. त्यामुळे मी ऑलरेडी ते शीट्स वापरते. चांगले असतात ते शीट्स ठेवल्याने. मग आणि ती काचेची कसं आहे, जास्त घासून पण नाही धुवावे लागत त्यांना. आणि ऑलरेडी येशूला मी आता झोपवले आणि तिला कसं आहे, थोडा पण आवाज आला का ती उठून जाते. त्याच्यामुळे मी ते काच पडण्यापेक्षा फुटण्यापेक्षा असं मला ती चिंता आहे की माझ्या आवाजाने ती उठून ना जायला पाहिजे, जेणेकरून म्हणून मी हळूहळू धुते. हळूहळू चालू आहे माझे काम. आणि हे असे कामं मला ती झोपते तेव्हाच करता येतात, कारण मग तिचं असं मध्ये चुळबुळ चालू असते. मग तिला काही लागलं वगैरे, उगाच काही प्रॉब्लेम होईल त्याच्यापेक्षा मग मी ती झोपते तेव्हाच असे काही एक्स्ट्राचे कामं काढते करायला. पण तिचं असं आहे, तिला बारीक जरी आवाज आला तर उठेल म्हणून मी थोडासा बेडरूमचा दरवाजा असा आडवा करून आले आणि मध्ये मध्ये तिला बघायला पण जावं लागतंय मला. लहान मुलं घरात असल्यावर आपल्याला असं खूप साऱ्या बारीक बारीक गोष्टी, म्हणजे बारीक बारीक गोष्टींकडे खूप लक्ष द्यावे लागते. खूप जास्त म्हणजे सोबत त्यांची पण काळजी करावी लागते आणि आपल्याला घरातलं पण बघावं लागतं. म्हणून खूप काही असं मॅनेज करताना ती सवय होऊन जाते आपोआप आपल्याला. आता हे इथे सुकवायला ठेवले, तोपर्यंत मग मी आता तिकडचं साफ करायला घेते. मग हे भाजीपाला काढत जाते पूर्ण. हे कंपार्टमेंट जास्त मोठं आहे. भाजीपाला पण आम्ही मोजकाच असतो, म्हणजे इथे जवळच मार्केट आहे. मग फ्रेश जसं भेटतं तसं आणतात ते. म्हणून जास्त एवढा काही मी 8-15 दिवस राहील असं एवढा काही साचून नाही ठेवत. आता हे कंपार्टमेंट मला अशी भीती वाटते की याला धुत आहे मी, पण ते माझं सिंक छोटं आहे त्याच्यामुळे ते इकडे तिकडे ठोकलं जातं आहे. आणि त्या ठोकल्याच्या आवाजाने येशू जर उठली तर माझं अर्धं काम तिथेच राहून जाईल. त्याच्यामुळे मग मी ते एकदम अलगदपणे हळुवारपणे धुण्याचा प्रयत्न करते जसं तसं. शिवाय त्यात माझं हे धुतलं गेलं. त्याला मी आता पुसून घेते, म्हणजे तेही फॅनखाली लवकर सुकून जाईल. मग मी आता ते भांडे सगळे सुकतात तोपर्यंत हे पुसायला घेतं. माझ्याकडे ते कॉलिन संपलेलं होतं. मी थोडं मग काय केलं, आपलं भांडे घासायचं विम जेल असतं ना, त्यातलं एकदम किंचित बोटभर असेल एवढं फक्त पाण्यात टाकायचं. ते पाणी थोडंसं शेक करून घेतलं. मग त्यानेच मी स्प्रे करून पुसते, म्हणजे जेणेकरून स्मेल सगळा निघून जाईल. आणि कोरड्या फडक्याने पुसते. ऑलरेडी फ्रीजमध्ये पूर्ण ओलावा असतो. मग त्यामुळे त्याला कोरड्या फडक्यानेच पुसलं की मग ते छान फ्रेश होऊन जातं पूर्ण आणि क्लीन पण निघतं सगळं. ते ओल्या फडक्याने पुसतच नाही असं फ्रीजला तर तसं पण. म्हणून मी कोरड्या फडक्याने पुसते. आणि सोबत मग ते विम जेलचा स्प्रे मी घरी बनवते. माझं जर कधीतरी कॉलिन संपलं आणि आणले झाले नाही तर मग मी ते थोडंसं एकदम किंचित बोटभर राहिले एवढं विम जेल पूर्ण बाटलीभर पाणीमध्ये टाकून त्याला शेक करून घेते. मग काच म्हटले किंवा फ्रीजमधले मला असं काही पुसायचं असल्यावर मग मी असा काहीतरी जुगाड करून पुसते. हे पहिल्यांदा असं झालं की माझं फ्रीजची डीप क्लिनिंग करायला खूप दिवस जास्त गॅप पडला. ते वरचे जे फ्रीजचे सिलिकॉन असतात त्यातही मी फडके असं बोटामध्ये अडकवून त्यातही क्लीन करून घेते, म्हणजे त्यातली ही सगळी बारीक धूळ निघून जाते. तेही क्लीन राहतं.
आता वरचा पुसून झाला, मी आता खालचा पुसायला घेतला. ते खालच्यामध्ये थोडंसं म्हणजे जास्तीच बारीक बारीक सामान पडलेला होता, म्हणून त्याला स्प्रे करण्या अगोदरच ऑलरेडी कोरड्या फडक्याने पूर्ण ते बारीक बारीक घाण काढून घेतली. मग स्प्रे मारला, मग त्यालाही पूर्ण क्लीन करत गेली मी. असं फ्रीजरचा एवढा जास्त उपयोग नसल्यामुळे त्यात काही एवढी घाण होत नाही आणि त्यातला सामानही जास्त काही यूज होत नाही, म्हणून त्यात एवढी घाण नव्हती. पण खालच्या फ्रीजरचं खूप जास्त म्हणजे मलाई वगैरे आपण एखादं ठेवतो, मग मलाई थोडीफार पडून जाते. दूध काढताना एखाद्या वेळेस थोडंफार दूध पडून जातं. त्यामुळे खालच्या भागात मी जरा जास्त स्प्रे करून चांगल्या याच्याने पुसून घेतला, म्हणजे तो सगळा दुधाचा मलाईचा सगळा जो वास असतो तो सगळा निघून जाईल. आता त्या आतून पुसून झाल्यावर मग मी सगळं वरचा भाग पुसून घेते. वरच्या भागावर पण माझे तर नाही, पण यशूचे हाताचे इतके डाग असतात. ती असं काहीही खाते किंवा मग इकडून तिकडून आली का फ्रीजला हात लाव, सगळ्या गोष्टींना असा हात लाव, म्हणून मला वरचा भाग जास्तच क्लीन करावा लागतो. आता एक एक करत मी सगळे कंपार्टमेंट्स लावत जाते फ्रीजमध्ये. एकदा तिलाही बघून आली, ती उठली आहे का. फ्रीज साफ करत असताना माझ्या मनात सारखी भीती आहे की फ्रीज साफ करत आहे, पण मला थोडा आराम पण करायचा आहे. पण यशू जर उठली तर मग माझा आराम राहून जाईल. पण असू दे, एक काम माझं हलके होऊन जाईल. म्हणून आज मी ती लवकर झोपली त्याचा फायदा करून घेतला की मी करूनच घेते आज फ्रीजची डीप क्लिनिंग. नाही तर मग ती आज करू, उद्या करू, परवा करू असं करत करत मग ते राहूनच जाते. मग त्यापेक्षा कल कल करे सो आजकल, आज करे सो अब असं म्हणही मनात आली, मग मी करून घेतली. अशा प्रकारे माझ्या फ्रीजची पूर्ण डीप क्लिनिंग झाली आहे. मग मी आता ते जे सगळे असे पॅकेट्स होते मसाल्याचे, सूपचे पॅकेट व सगळ्यांवर अशी डेट बघत जाते, कोणतं काही एक्सपायर झालं का मग ते एक्सपायर झालेले साईडला करत जाते. हे जेव्हा असं आपण म्हणजे दररोज फ्रीज उघडतो, पण तेव्हा आपल्या डोक्यात कधीच येत नाही की काही एक्सपायर झालं असेल. पण जेव्हा आपण फ्रीज डीप क्लिनिंग करायला घेतो तेव्हा सगळं बाहेर काढलेलंच असतं. मग तेव्हा लक्षात घेऊनच ते काम करते की आधी बघून घेते काय एक्सपायर झालं आहे काय नाही. म्हणजे एक्सपायर होत गेलेलं असेल ते साईडला काढत जाते आणि जे पुढच्या अजून 2-4 महिन्यापर्यंत खाऊ शकतो ते पुढे पुढे ठेवत जाते, जेणेकरून तेही लवकर संपेल. असं एक एक करत सगळं ठेवून दिले. वरती असं सुकी लाल मिरची वगैरे म्हणजे ज्यात किडे पडतील अशा गोष्टी मी ठेवून दिले, म्हणजे जास्त वेळ टिकतील. पण अशा काही गोष्टी असतात त्या बाहेर नाही ठेवता येत, मग त्या जास्त वेळ टिकवण्यासाठी थोडं फ्रीजमध्येच ठेवावं लागतं. असे छोटे छोटे डबे जे मी तुपाचे साठवले होते आधी, मी बाहेरून तूप आणायची, त्याचे छोटे छोटे डबे साठवले होते, त्यात असे छोटे जिरे राई वगैरे असं ठेवून दिलं आहे. आता बऱ्यापैकी फ्रीज मोकळा झाला माझा. बऱ्याच गोष्टी मी साईडला काढून घेतल्या. वरचं झालं माझं सगळं. आता त्या एक एक करत त्या ह्या शीट्सही लावून देतात. या जवळजवळ मी 2 वर्षापासून वापरते, पण अजूनही त्या खराब नाही झाल्या. त्या पण मी ऑनलाईनच मागवल्या होत्या.
आता एक एक करत हे कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, दही असं काही ठराविक भाजीपाला जो असतो आपण म्हणजे निवडून पालक वगैरे कांद्याची पात हे निवडून वगैरे एका डब्यातच ठेवते मी, म्हणजे जेणेकरून त्या गोष्टी ओलाव्याने खराब होत नाही म्हणून ते एक एक करून. अशा प्रकारे माझं फ्रीज हे पूर्णपणे साफ झालेलं आहे. चला तर फ्रेंड्स, आपण भेटूया आता उद्या. अशा प्रकारे माझा आजचा व्लॉग मी एंड करते. बाय.